A7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। जिल्ह्यात एकाच वेळी मासं रेडचे आयोजन 15 गुन्हे दाखल करून 15,455 रुपयाचा मुद्देमाल जप्त। पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांनी दिनांक 28/6/2025 रोजी अवैध हातभट्टी, दारू, गाळप, विक्री व इतर अवैध दारूस प्रतिबंध करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात मासं रेडचे आयोजन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांचे आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध हातभट्टी, दारू, गाळप, विक्री व इतर अवैध दारू विरोधात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानीय गुन्हे शाखा, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे दुय्यम अधिकारी व अंमलदार विशेष पथक यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध हातभट्टी, दारू, गाळप, विक्री व इतर अवैध दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अचानक छापे मारून झडती घेऊन 15 गुन्हे दाखल करून 15 आरोपींना ताब्यात घेऊन 15,455 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। अशा प्रकारची मोहीम कारवाई होत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे। सदरची मोहीम ही अजून तीव्र करून अवैध दारू विक्रेत्यासोबतच अवैध दारूची वाहतूक करणारे व बेकायदेशीरपणे दारूचा पुरवठा करणारे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।